नमस्कार, मी आहे माधुरी. माधुरी हेल्दी फूड चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला दाखवत आहे नॉनव्हेज रेसिपी. तुम्हाला समजलंच असेल मी आज तुम्हाला काय दाखवणार आहे. आज मी तुम्हाला दाखवत आहे कोळंबीचा झणझणीत असा रस्सा. त्यासाठी साहित्य काय घेतलेलं आहे ते तुम्हाला सांगते. त्यासाठी मी 1 किलो कोळंबी घेतलेली आहे. थोडीशी कोथिंबीर आहे, जशी आवडीने मी टाकणार आहे. तुम्हाला कमी आवडत असेल कमी टाकू शकता. इथं एक बटाटा घेतलेला आहे. 3 कांदे घेतलेले आहे छोटे छोटे कापून. आलं लसूण पेस्ट मी खलबत्त्यामध्ये केली आहे. त्याचा जो फ्लेवर येतो खूप छान येतो. एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे. ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी. खोबरं जरा चांगलं जास्त मस्त लागतो तो रस्सा कोळंबीचा. ठीक आहे. आणि थोडासा मी कढीपत्ता घेतलेला आहे. तो मी वाटणामध्ये पण टाकणार आहे. आता हे जे साहित्य आहे कांदा, खोबरं हे आपण भाजून घेऊया. ठीक आहे. नुसतं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि कढीपत्ता, टोमॅटो हे सगळं मी मिक्स करणार आहे मिक्सरमध्ये. खूप दिवसानंतर मी तुम्हाला नॉनव्हेजची रेसिपी दाखवत आहे. कोळंबी खायला खूप टेस्टी होते आणि ती छानपैकी साहित्य जास्त छान छान साहित्यामध्ये खूप छान टेस्टी होते कोळंबी. आणि रस्सा भाकरीबरोबर भाताबरोबर अप्रतिम लागतो. तर चला आपण वळूया कृतीकडे. तर आता सुरुवात करूया आपण. मी कांदा आणि खोबरं हे भाजून घेते कढईमध्ये. ओके. हे बघा, आता थोडंसं तेल घेते मी आणि कांदा त्याच्यामध्ये परतून घेते. कांदा टाकून घेते याच्यामध्ये. खोबऱ्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे, कांद्याचं थोडं कमी. ओके. आता कांदा व्यवस्थित भाजून घेते गुलाबी होईपर्यंत. हे बघा, कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तो गुलाबी होईपर्यंत मी भाजून घेते. मग खोबरं घेते भाजायला. हे बघा, गुलाबी होत आहे कांदा. 2-3 मी कोकमची पाकळ्या पण घेतलेल्या आहे. त्या 1 तास भिजवल्या आहेत पाण्यामध्ये. मी कोकम टाकणार आहे रस्स्यामध्ये कोळंबीच्या. तुम्हाला कोकम नसेल घरात तर तुम्ही चिंच टाकलं तरी चालेल, टोमॅटो जास्त टाकला तरी चालेल. मी टोमॅटो थोडाच घेतला आहे, त्यामुळे कोकम जास्त घेतलेला आहे. आंबट असा रस्सा खूप भन्नाट, खूप छान जबरदस्त लागतो. आता खोबरं घेते. कांदा भाजलेला आहे. हे बघा, खोबरं टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये. 1 मिनटं मी ते भाजून घेते. तेल नाही टाकणार, तसंच भाजते. आणि हे जे सगळं वाटण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते. आलं लसूण पेस्ट आधीच बारीक केलेली आहे. ठीक आहे. आज आमच्याकडे पाहुणे येणार आहे, त्यासाठी मी कोळंबी रस्सा झणझणीत असा करत आहे. तर म्हटलं तुम्हाला दाखवावा. साधी सोपी पद्धत आहे, मस्त आहे एकदम. आणि नक्की एकदा तरी करून बघा. हे बघा, 1 मिनटं झाला आहे. मी परतलं आहे खोबरं. तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर सुक्कं घेतलं तरी चालेल. आणि मिक्स घेतलं म्हणजे ओलं आणि खोबरं, सुक्कं खोबरं असं दोन्ही मिक्स घेतलं तरी चालेल. छान टेस्ट येते कोळंबीच्या रस्स्याला. तर तुम्ही घेऊ शकता कुठलंही. हे बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कांदा भाजलेला, खोबरं, टोमॅटो आणि कोथिंबीर असं बारीक करून घेते. आणि आपण त्याची फोडणी देऊया भाजीला. ओके. आणि हो, मी कढीपत्ता पण टाकलेला आहे. फोडणीला पण वेगळा कढीपत्ता देणार आहे मी. हे बघा, बारीक पेस्ट झालेली आहे. आता आपण फोडणी देऊया. हे बघा, मी पातेलं ठेवलेलं आहे. स्टीलचंच भांडं जास्तीत जास्त मी वापरते भाज्यांना. 1, 2 अशा छोट्या पळ्या 2 घेतलेल्या आहेत. नॉनव्हेज आहे तर थोडंसं तेल जास्त टाकते मी. ठीक आहे. आता कढीपत्ता तोडून घेतलेला आहे फोडणीला. आता जे वाटण केलेलं आहे ते टाकते याच्यामध्ये. कढीपत्ता भाजलेला
आहे. आता वाटण घेऊन पण परतते. हे जे वाटण आहे ना हे चांगल्या प्रकारे भाजायला पाहिजे. आधी भाजून घेतलंच आहे, पण ही जी फोडणी आपण करतो ना तेलाची, तर तवंग छान येतो तेलाचा, म्हणून हा मसाला भाजून घ्यायचा आपल्याला. ठीक आहे, एक 4 ते 5 मिनटं मसाला मी भाजून घेणार आहे. हे बघा मी झाकण ठेवलेलं आहे. 4 मिनटं झालेली आहे. 1 मिनटं अजून भाजते मसाला आणि त्याच्यामध्ये माझा जो घरगुती मी मसाला केलेला आहे, मालवणी मसाला, त्याच्यामध्ये गरम मसाला पण ॲड केलेला आहे, तर तो मी टाकते आणि भाजते वाटणामध्ये. तुम्हाला जर लवंग, मिरी हे टाकायचं असेल तरी तुम्ही वरतून टाकू शकता फोडणीला. मी मसालाच वापरलेला आहे, मी घरी केलेला, त्यामुळे टेस्ट एकदम छान येते. हे बघा 5 मिनटं झालेली आहेत. मसाला भाजतो आहे आपला व्यवस्थित. तर याच्यामध्ये मी मसाला टाकते घरगुती मी जो केलेला आहे. ओके, हे बघा तेल सुटायला लागलं आहे मसाल्याला. थोडीशी अर्धा चमचा मी हळद टाकते. धने पावडर 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा आणि जो मी मालवणी मसाला केला आहे घरी तो टाकते. आपल्या आवडीनुसार तिखट लागत असेल जास्त टाका, कमी तिखट लागत असेल तर कमी टाका. मी मध्यम टाकते कारण की लहान मुलगा आहे ना, त्याने पण खायला पाहिजे ना. हलवून घेते व्यवस्थित. हे बघा, ठीक आहे. 1-2 मिनटं पुन्हा झाकण ठेवून मी परतून घेते. भाजायला पाहिजे ना हा मसाला आपला. हे बघा 1-1.5 मिनटं मी तसंच ठेवलं होतं. मसाला भाजलेला आहे व्यवस्थित एकदम छानपैकी. हे बघा मसाला भाजलेला आहे. आता मी जो बटाटा कापलेला होता तो बटाटा आधी टाकते आणि नंतर कोळंबी टाकते. ओके, आता बटाटा टाकून घेते कापलेला. असा थोडा मोठाच कापायचा. हलवते. ठीक आहे, आपण आता जी स्वच्छ केलेली कोळंबी मी घेतली होती 1 किलो, ती कोळंबी टाकते मसाल्यामध्ये ह्या. आणि एक सांगायचं होतं, ही स्वच्छ साफ करायची आहे आणि त्याच्या मागे, कोळंबीच्या मागे जो धागा असतो, दोरा असतो, तो काढा, नाही तर थोडा त्याचा त्रास होतो पोटाला. हा धुवून घेतला. आता हे हलवून घेऊया आपण कोळंबी. हे बघा आता हे परतते मी कोळंबी आणि मसाला आपला. जशी कोळंबी शिजेल तिचा आकार बारीक बारीक होणार आहे. ओके, आता 1-2 मिनटं असंच ठेवते झाकून आणि त्याच्यामध्ये पाणी टाकते. हे बघा मिक्सरचं भांडं धुवून घेतले पाण्याने. पाणी टाकत आहे, भाजून घेते व्यवस्थित. आपल्याला सगळं भांडं धुवून मी तेच पाणी घेते, म्हणजे तो जो मसाला आहे तो वाया नाही जाणार. ठीक आहे, हलवून घेऊया. आता तेल बरोबर वर येईल. मी झाकण ठेवते, थोडीशी उकळी येऊ दे. आणि हे बघा आता मीठ टाकते. चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. ठीक आहे, मी 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. आणि एक गोष्ट राहिलेली आहे, जे कोकम मी भिजत घातलं होतं ते कोकम आता टाकत आहे. 3 कोकम घेतले होते. आता हे असं हलवून घेते आणि थोडं अजून पाणी टाकते, मला रस्सा हवा आहे. आणि एक 10 मिनटं छान शिजायला पाहिजे कोळंबी आणि बटाटा. तर झाकण ठेवते आता मी. 10 मिनटानंतर चेक करते बारीक गॅसवर. हे बघा उकळी आलेली आहे छानपैकी.
आता मी 1-2 मिनटं अजूनही ठेवते. कालवण तयार झालेलं आहे. रस्सा मस्त झालेला आहे आपला आणि मग मी आता सर्व करते आणि तुम्हाला दाखवते रस्सा कसा दिसतोय ते. अजून एक की मला तुम्हाला दाखवायचं होतं, कोळंबी बघा शिजलेली आहे. हे बघा किती छान तवंग आलेला आहे तेलाचा. आता मी गॅस बंद करते आणि सर्व करते. हे बघा आपलं कोळंबीचा रस्सा तयार झालेला आहे आणि खूप छान झणझणीत असा झालेला आहे, कोकम टाकून आंबटसार असा. तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि सगळ्यांनी खा, त्याचा आस्वाद घ्या. साधी सोपी रेसिपी आहे आणि कशी वाटली ती नक्की मला कळवा. त्यासाठी या व्हिडिओला काय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. मस्त खा, स्वस्त रहा. बाय बाय.